आज खूप अतिशय आनंद होतोय कारण यशाची पहिली पायरी जोपर्यंत आपण पृथ्वी तलावर जिवंत आहोत तो कधी भेटला आपल्याला कोणी विचारते तर 10वीला किती पर्सेंट होते, तुला 10वीला किती होते, 12वीला किती होते, त्यातली पहिली यशाची पायरी आज रिझल्ट लागला. खूप अति जबरदस्त रिझल्ट आहे. सारे जहाँ से अच्छा लातूर पॅटर्न हमारा म्हणल्यासारखं जवळपास RCCच्या RN मोटेवाकर विद्यालय लातूर जवळपास 83 स्टुडंट्स आहेत फक्त स्कूलमध्ये आपल्या RN मोटेवाकरमध्ये. म्हणजे वडिलांच्या नावानं मी शाळा सुरू केली, रघुनाथ नामदेव मोटेवाकर विद्यालय लातूर. त्या शाळेचं 83 स्टुडंट्सपैकी जवळपास 3 विद्यार्थ्याला 100% मार्क्स आहेत, 100% गुण आहेत आणि जवळपास 37 स्टुडंट 37 विद्यार्थ्यांना आउट ऑफ 83 अबोव 90% आहेत. म्हणजे मिरॅकल रिझल्ट आहे. दरवर्षी जसं यशाचा आलेख असा उंच होत चालला आहे. मला असं वाटतं याच्या मागं पूर्ण RN मोटेवाकर विद्यालयाची जे पूर्ण टीम आहे, प्रिन्सिपल सर, पूर्ण जे सर्व टीचर पिलर्स आहेत, जे टीचर शिकवतात यांचं यश आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या पालकांचं आणि त्या विद्यार्थ्यांचं त्यात खूप मोठा मोलाचा वाटा आहे असं मला वाटतं आहे. आज खूप अतिशय आनंद होतो आहे. तसेच आपलं रेणुका पब्लिक स्कूल रेणापूर इथले जवळपास 6 विद्यार्थी ज्यांना अबोव 90%च्या वर आहेत. रेणापूर तालुक्यात ज्यांनी पहिला येण्याचा मान मिळवला आहे. आणि जवळपास आणि सगळ्यात RCC फाउंडेशन विद्यार्थी मिरॅकल रिझल्ट दिला आहे. म्हणजे खरंच मला अतिशय आनंद होतो आहे की इतका जबरदस्त रिझल्ट आला आहे. हे एका वर्षाचं फलित मला एका दिवसाचं फलित नाही आहे, हे मागच्या 10 वर्षात तपश्चर्या आहे. मला असं वाटतं कारण पालकांनी त्यांना जे प्रॉपर ट्रॅकवर ठेवलं, स्कूलने जे त्यांच्याकडनं करून घेतलं, फाउंडेशनच्या टीचरने जे करून घेतलं त्याचंही फलित आहे आणि हा असा रिझल्ट येतो. ठीक आहे सर. तर जे टॉपर विद्यार्थी आलेले 3 तर त्यांची नावं आम्हाला या ठिकाणी समजतात. मला म्हणजे खूप छान वाटतं की पहिला जो विद्यार्थी आला आहे तो देशमुख सर्वेश्वर, याला 100% आले. RN मोटेवाकरचा विद्यार्थी आहे. पण कंकाळ हा विद्यार्थी पण 100% मार्क आहे, तोही RN मोटेवाकर विद्यालयाचा विद्यार्थी आहे. आणि तसेच कुलकर्णी वेणू ज्या मुलीला इतिहास रचला तिलाही 100% मार्क्स आहेत. असे 3 विद्यार्थी 100% आहेत. आणि फाउंडेशनचा दातीर तन्मय या विद्यार्थ्याला 100% मार्क आहेत. मला असं वाटतं की लातूर पॅटर्न आपण भाग्य समजलं पाहिजे सगळ्यांनी. बघा, महाराष्ट्र एका साईडला आहे, असे 2 महाराष्ट्र एक झाले तरी लातूर रिझल्ट देऊ शकत नाही. इतका जबरदस्त 10वीचा रिझल्ट आपल्याकडं. आता हेच असं यशाची परंपरा विद्यार्थ्यांनी पुढे टिकून ठेवावी, या यशाला हुरळून न जाता. कारण जेव्हा कुठे सत्कार होतो, जेव्हा कुठं आपला अभिनंदन केलं जाते, ती आपण त्याच्यावर आपण म्हणजे त्याला हुरळून न जाता ते यश पचवता आलं पाहिजे. मी विद्यार्थ्यांना एवढंच आव्हान करतो आपल्या माध्यमातून की आपण आता 10th पहिलं पाऊल आपण जिंकलात. आपल्या पालकांच्या आता कुठेही गेला तर तुमचे पालक असं ताटमाने फिरतील, वेणूची आई आली, म्हणजे दातीर ची आई पप्पा आली, म्हणजे असं एक आता 10वीला त्याला एवढे 100% मार्क्स आहे. तर मला असं सगळ्या टॉपर्सने विद्यार्थ्यांनी तर इथून पुढे सुद्धा आपण 12वीला असंच यश मिळवावं, हुरळून जाऊ नये. फक्त मी विद्यार्थ्यांना सांगतो ह्या 1 मे पासून पुढचे 1 मे चांगलं सांभाळा. कारण पुढच्या 1 मेपर्यंत जवळपास 60-70% सिलेबस संपवतो, म्हणजे 11th आणि 12thचा. स्वतःला सांभाळा एवढं मी आवाहन करतो. आणि ज्यांना आता समजा काही विद्यार्थी 99चे आहेत का 98चे आहेत, मला वाटतं जे विद्यार्थी अबोव 90चे आहेत हे सेम पर्सेंटाईलचे मार्क्स विद्यार्थी आहेत. कारण कुठेतरी लिहिण्याच्या पद्धतीमुळं किंवा पेपर जे चेक करत असतात, कारण डिफरंट टीचर चेक करत असतात, कधी त्या मार्क स्कीममुळे पण मार्क कमी येत असतात. पण त्यांनी पण ज्याला थोडे बहुत कमी आले असतील अपेक्षेपेक्षा त्यांनी परत आणखी स्वतःला दाखवतो 12वीला असं म्हणलं पाहिजे. तो उत्साह, तो जोश अंगात यावं हीच त्यांना इच्छा व्यक्त करतो. ठीक.